आणि आता बातमी नागपूरमधून आहे। मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी नागपुरात आता सेल्फी पॉइंट तयार करण्यात आलाय। तसंच मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध पोस्टर्स देखील लावण्यात आलेत। या सेल्फी पॉइंटचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांनी। पहिल्या टप्प्यात नागपुरात 19 एप्रिलला मतदान आहे आणि मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी अशा प्रकारे सेल्फी पॉइंट लावण्यात आलेले आहे। आय एम प्राऊड वोटर नावाचं हे सेल्फी पॉइंट जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून लावण्यात आलेलं आहे आणि वेगवेगळ्या संकल्पना ज्या आहेत त्या ठिकाणी राबवण्यात आलेलं आहे। हे बघा, वोट जरूरी है, हमारा कल हमारा वोट, अशा प्रकारचे होर्डिंग्स या ठिकाणी लावलेले आहेत आणि जनजागृती जी आहे ती केली जाते। अगदी जिल्हा प्रशासनाच्या गेट बाहेर अशा प्रकारचं होर्डिंग जे आहे ते लावलेलं आहे। एकूणच नागपूर जिल्ह्यात यावेळेस नागपूर लोकसभा आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात 75% मतदारांचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी बघा ठिकठिकाणी अशा प्रकारचे होर्डिंग्स लावलेले आहे। नागपूर पास होणार का, मिशन डिस्टिंक्शन 75%, म्हणजे 75% मतदानाचं मिशन हाती घेण्यात आलेलं आहे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून। आणि एकूणच पहिल्या टप्प्यात 19 तारखेला मतदान आहे आणि त्या मतदानाचा टक्का वाढावा, 75%चं उद्दिष्ट पूर्ण व्हावं, नागपूरकर पास व्हावे म्हणून अशा प्रकारे अवेअरनेस करण्यासाठी होर्डिंग्स लावण्यात आले। कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।